Hello friends, welcome to Success Point coaching classes. Myself Sachin Ratnaparki, and today we are going to learn the chapter number 3, triangles. The topic is that congruence of triangle. Chapter number 3, triangles. Okay, the topic is congruence of triangle. See friends, here in this topic, congruence of triangle. Okay, you already know that in the last year you already studied about this congruence of triangle. ओके, तुम्ही बघा लास्ट इयर 8th क्लास मध्ये असताना तुम्हाला हे माहिती आहे कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल काय असतो ते नेमकं. आज थोडंसं आपण रिवाइज करायचं आहे आणि पाहायचं आहे आपल्याला लक्षात द्या. तर पहा, कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल म्हणजे काय. आता दोन लाईन जे आहेत, ही लाईन आहे सपोज आणि ही एक लाईन आहे. ठीक आहे, दोन लाईन आहेत. दोन लाईन्स जे आहे, सेगमेंट आहे दोन, हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आपण कधी म्हणतो. आपण दोन पर्याय आहेत. एक तर आपण त्याला काय करू शकतो, काउंट करू शकतो स्केलच्या थ्रू. ठीक आहे, अदरवाइज ही सेगमेंट जी आहे, ही सेगमेंट उचलून याच्यावर ठेवू शकतो आपण या सेगमेंटवर. आणि दोन्ही सेगमेंट जर एक्झॅक्टली बसल्या तर आपण काय म्हणू शकतो, दोन्ही पण काय कॉन्ग्रुएंट आहेत. दोन्ही पण काय कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे, जसं अँगल जर असेल असा, ठीक आहे, आणि हा एक अँगल आहे. ठीक आहे, तर हा दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट कधी म्हणतो आपण. हा जर अँगल आपण उचलला आणि याच्यावर ठेवला तर हा जर एक्झॅक्टली सेम असेल यासारखाच, ठीक आहे, एक्झॅक्टली सेम बसला तर आपण दोन्ही अँगल कसे म्हणतो, कॉन्ग्रुएंट आहे म्हणतो. ठीक आहे, दोन्ही सेगमेंट कसे म्हणतो, कॉन्ग्रुएंट आहे म्हणतो. तसेच ट्रायंगल साठी पण पहा, जरी दोन ट्रायंगल आहेत, ठीक आहे, दोन ट्रायंगल जर आपण एकमेकावर ठेवले आणि चेक केलं की हे एक्झॅक्टली सेम आहेत का शेप आणि साईज, तर असेल तर काय म्हणतो आपण, दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, अदरवाइज नाही. तर लक्ष द्या, इझी आहे. यामध्ये हे झालं आपला प्रॅक्टिकली आपण चेक करू शकतो. बट थेरॉटिकली मॅथमॅटिकली कसं करायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. लक्ष द्या. आता तुम्ही कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल आणि सिमिलर ऑफ ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि सिमिलर ट्रायंगल हे नाव ऐकले असेल. पहा लक्ष द्या, पुढचं कन्फ्युजन दूर करतो मी. पहा लक्ष द्या, सिमिलर ट्रायंगल अँड कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, आता सिमिलर ट्रायंगल्स आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, ठीक आहे, यामध्ये फरक काय आहे. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे काय, दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्यांचा शेप जे आहे ते सेम आहे. त्यांचा शेप जे आहे ते सेम आहे, बट साइज मे बी इन प्रोपोर्शन. साइज कशामध्ये आहे, रेशो मध्ये आहे, प्रोपोर्शन मध्ये आहे. ठीक आहे, आणि कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, ज्याचा शेप आणि साइज एक्झॅक्टली सेम आहे. एक्झॅक्टली कशी आहे, सेम आहे, त्याला म्हणायचं आहे कॉन्ग्रुएंस ट्रायंगल. त्याला म्हणायचं आहे कॉन्ग्रुएंस ट्रायंगल. लक्ष द्या, इझी आहे. सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, जर हा एक ट्रायंगल आहे, ठीक आहे, हा एक ट्रायंगल, पहा दोघांचा शेप कसा आहे, सेम आहे. ठीक आहे, बट साइज कशी आहे, अलग आहे. पाहिजे 2 4 6 आहे, हे 4 8 12. पहा याच्या डबल केलं तर 4 आला, याच्या डबल केलं 8, याच्या डबल केलं 12 आला. म्हणजे काय, सगळे करस्पॉन्डिंग साइड्स आर इन अ रेशो, देयरफॉर दी टू ट्रायंगल आर सिमिलर. बट आता कॉन्ग्रुएंट मध्ये काय, हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. पहा याची मेजर आहे 5 6 7, याचे पण 5 6 7. जर दोघांचे सेम शेप आणि मेजर असेल तर दोन ट्रायंगलला म्हणायचं आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. काय म्हणायचं, दोन ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. The two triangles are congruent, said to be congruent. Okay, now आता पहा याचा काही टेस्ट आहे मॅथमॅटिक्स मध्ये टेस्ट आहेत
टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहे कशा ओळखायचं आहे त्यासाठी टेस्ट दिली आहे. सम टेस्ट फॉर congruence of triangle. Okay, so first test is that first is angle side angle. ASA means what? Angle side angle. Second side angle side. Third side side side. Fourth hypotenuse side. ओके, हायपोटेन्यूज साइड. तर मित्रांनो बघा आपल्याला या 4 टेस्टचा काय करायचं आपल्याला स्टडी करायची. तर बघा हे अँगल साइड अँगल कधी होते, ही टेस्ट कधी होते अँगल साइड अँगल. लक्षात घ्या, इफ देयर आर टू ट्रायंगल्स सपोज PQR and triangle RSD. Okay, PQR and RSD. ठीक आहे. देन हियर सी हियर बघा यामध्ये काय आहे एक्झॅक्टली. हे याचा सिक्वेन्स असाच का बदलला असेल, अँगल साइड अँगल का बदलला असेल, कारण की दोन अँगलच्या मध्ये एक साइड आली पाहिजे. दोन अँगलच्या मध्ये एक साइड आली पाहिजे कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा अँगल घेतला आपण, ठीक आहे, आणि हा अँगल घेतला, ठीक आहे. त्याच्यामध्ये जी साइड आहे ही साइड आणि इथे पण आहे सेम तसंच. हा अँगल आणि हा अँगल आणि साइड, ठीक आहे. दोन अँगलच्या मध्ये साइड आली पाहिजे कॉन्ग्रुएंट साइड, ठीक आहे. दोन कॉन्ग्रुएंट अँगलच्या मध्ये जर साइड असेल, कॉन्ग्रुएंट साइड असेल तर हे काय होते, तर होते अँगल साइड अँगल नुसार कॉन्ग्रुएंट, ठीक आहे. म्हणजे आपण समजा एक आता लक्षात आहे इझी आहे. जर एक लाईन ड्रॉ केली 5 सेंटीमीटरची, ठीक आहे, इथे 30 चा अँगल घेतला आहे, इथं 40 चा अँगल घेतला, ठीक आहे. 30 40 म्हणजे हा ट्रायंगल तयार झाला. पुन्हा पण आपल्याला इथे एक ट्रायंगल काढायचा आहे. पुन्हा काय केलं, 5 सेंटीमीटरची घेतली, 30 चा घेतला, हा 40 चा घेतला, ठीक आहे. डबल 5 सेंटीमीटरची लाईन घेतली, डबल काय केलं 30 चा अँगल घेतला, नंतर इथून 40 चा अँगल घेतला, 30 घेतला, 40 घेतला. आता बघा हे दोन्ही ट्रायंगल जे आहे हे कसे असेल, सेम आहे. काही फरक आहे त्यामध्ये, काहीच नसणार, कारण की दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असणारच, कारण की त्यांचा बेस सेम आहे आणि दोन अँगल पण सेम आहे. म्हणजे हा अँगल तर असणारच आहे सेम, हा 110 चा असणार, हा 110 चा असणार. म्हणजे दोन्ही ट्रायंगल जे आहे ते एक्झॅक्टली सेम असणार, एक्झॅक्टली कॉन्ग्रुएंट असणार, ठीक आहे. त्यामुळे दोन अँगलच्या मध्ये जर साइड असेल, दोन ट्रायंगलचे कॉन्ग्रुएंट, तर ते काय असतात, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतातच, ठीक आहे. इफ द congruent sides subtended by two congruent angles, then the angle side angle test will be, ठीक आहे. नंतर सेम आहे पॅटर्न काय, दोन काय पाहिजे आपल्याला, दोन साइडच्या मध्ये अँगल पाहिजे, दोन कॉन्ग्रुएंट साइडच्या मध्ये एक अँगल पाहिजे. तर बघा ही एक साइड घेतली कॉन्ग्रुएंट आपण, ठीक आहे, ही साइड घेतली कॉन्ग्रुएंट आणि ही एक साइड घेतली, ठीक आहे. ही साइड घेतली या साइड सोबत आणि ही साइड घेतली या साइड सोबत, आणि इथे अँगल कॉन्ग्रुएंट आहे, इथे अँगल कॉन्ग्रुएंट आहे. पण दोन कॉन्ग्रुएंट साइडच्या मध्ये अँगल जे असला, ठीक आहे, दोन कॉन्ग्रुएंट साइडच्या मध्ये अँगल असला तेच काय असणार, इथं पण तेवढं घेतलं आपण. म्हणजे दोन्ही पण कसे असणार, हे इक्वल असणार, दोन्ही अँगल इक्वल असणार. पण ड्रॉ जरी करून पाहिलं तरी सेम आणणार. पण एक 7 सेंटीमीटरची लाईन घ्या, ठीक आहे, इथे 50 चा अँगल घ्या, ठीक आहे. नंतर इथे टिक मार्क करून आपण सुद्धा घेतलं 8 सेंटीमीटर घेतलं, ठीक आहे. इथे पण तसंच केलं आपण 7 सेंटीमीटर 50 चा अँगल आणि 8 सेंटीमीटर, ठीक आहे. तर लक्ष द्या, हे जे होणार अँगल आणि हा अँगल होणार, हा अँगल सेमच असणार, कारण की दोघांचं मेजर सेमच आहे, एक्झॅक्टली सेम आहे. दोन्ही ट्रायंगल काय असणार, कॉन्ग्रुएंटच असणार, ठीक आहे. म्हणजे साइड इफ अँगल सबटेंडेड बाय टू कॉन्ग्रुएंट साइड, देन देयर विल बी अ साइड अँगल साइड टेस्ट, देयर विल बी अ साइड अँगल साइड टेस्ट, ठीक आहे. साइड अँगल साइड टेस्ट होणार म्हणजे दोन साइडच्या मध्ये अँगल पाहिजे. जर दोन साइडच्या कॉन्ग्रुएंट साइडच्या मध्ये कॉन्ग्रुएंट अँगल असेल तर ती साइड अँगल साइड टेस्ट होणार, ठीक आहे.
नंतर आहे साइड साइड साइड, पहा ही इझी आहे. एक ट्रायंगल करायचा आपल्याला, तिन्ही साइड कशा घ्यायच्या, सेम घ्यायच्या. म्हणजे 5 घेतला, इथं 10 घेतला, इथं 7 घेतलं. ठीक आहे, 5, 10 आणि 7 घेतला. तर पहा लक्ष द्या, इथं पण नाही तेच घ्यायचं आपल्याला, 5, 7, 10. ठीक आहे, दोन्हीची मेजर कशी असणार, सेम आहे. मग इथं शेप पण कसा असणार, सेम असणार. साइड पण कशी असणार, सेम असणार. म्हणजे जर साइडच तिन्ही साइड इक्वल असेल तर दोन ट्रायंगलचं कॉर्डिनेट असणारच आहे. त्यामुळे साइड साइड टेस्ट म्हणजे काय, द टू ट्रायंगलच्या दोन्ही साइड जे आहे, तिन्ही साइड जे आहे, करस्पॉन्डिंग साइड जे असणार ते एक्झॅक्टली सेम मेजरचे असेल तर साइड टेस्ट नुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे असे आपण म्हणतो. ठीक आहे, इझी आहे. त्यानंतर हायपोटेनियस साइड. तर हायपोटेनियस साइड म्हणजे पहा लक्षात द्या, हायपोटेनियस कधी असतो, हायपोटेनियस या ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस आहे का, ठीक आहे, नसणार. ठीक आहे, तर हायपोटेनियस असतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये, ऍक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये पण नाही आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मध्ये पण नसणार. तो कुठे असणार, फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्ये. जर दोन राईट अँगल ट्रायंगल असतील तेव्हाच काय असणार, हायपोटेनियस असणार. ठीक आहे, तेव्हाच हायपोटेनियस असणार. म्हणजे हे समजा ए बी सी पी क्यू आर, हे बॉक्स इंडिकेट्स द राईट अँगल. ओके, राईट अँगल असेल तर हायपोटेनियस असतात. हायपोटेनियस म्हणजे काय, साइड अपोजिट टू 90 डिग्री. द साइड अपोजिट टू 90 डिग्री इज हायपोटेनियस. ठीक आहे, द लॉन्गेस्ट साइड इन अ राईट अँगल ट्रायंगल इज कॉल्ड हायपोटेनियस. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये सगळ्यात लंबी साइड असेल त्याला हायपोटेनियस म्हणू शकतो आपण. ठीक आहे, पण हायपोटेनियस साइड म्हणजे हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट पाहिजे, दोघांचे हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट पाहिजे आणि साइड कॉन्ग्रुएंट पाहिजे. कोणती म्हणजे ही वाली घ्या किंवा ही वाली घ्या, ही घ्या किंवा ही सोबत घ्या किंवा ही सोबत घ्या. हायपोटेनियस साइड टेस्ट त्याला म्हणायचं आहे. म्हणजे दोन हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट पाहिजे. म्हणजे याचं म्हणजे 7 असेल, याचं पण 7 पाहिजे. हे समजा 5 असेल, हे पण 5 पाहिजे. ठीक आहे, याला म्हणायचं हायपोटेनियस साइड टेस्ट. इझी आहे. जर दोन्ही सेम असेल तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचं इंडिकेशन कसं आहे लक्षात ठेवा. सिमिलर आहे कसं नाही, आता ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पी क्यू आर, ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पी क्यू आर. ओके, इझी आहे. आता आपण यावर प्रॉब्लेम पाहूया. ठीक आहे, किंवा याला थेओरेटिकली कसं प्रूव्ह करायचं ते पाहूया. फ्रेंड्स, आता आपण इन शॉर्ट मध्ये पाहिलं, आता थोडंसं एक्झाम्पल घेऊन पाहूया. सपोज ट्रायंगल, इन ट्रायंगल ABC and triangle PQ. दोन ट्रायंगल दिले आहेत, त्यांना प्रूव्ह करायचं आहे कॉन्ग्रुएंट आहे म्हणून. ते तर कसं करायचं ते पहा. आता लक्षात घ्या, सपोज हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल. ठीक आहे, यामध्ये इंडिकेशन दिले आपल्याला ABC PQ R. ठीक आहे, तर हा एक अँगल दिलेला आहे. ठीक आहे, हा सोबत दिलेला आहे आणि हा अँगल दिला आहे, या अँगल सोबत दिलेला आहे. ठीक आहे, ही साइड दिली आहे या साइड सोबत. ठीक आहे, आता बघा जी इन्फॉर्मेशन दिली असते त्यावरून आपल्याला गेस करायचं आहे की कोणते टेस्ट इथे अप्लाय होऊ शकते. ठीक आहे, बघा जे अँगल दिले आहे तिथे अँगल दिलेला आहे आणि त्यामध्ये एक साइड दिलेली आहे. म्हणजेच कोणती टेस्ट तयार झाली, अँगल साइड अँगल. म्हणजे अँगल साइड अँगल टेस्ट तयार झाली आहे. आता आपल्याला थेरोटिकल प्रूफ लिहायचं आहे. कसं लिहायचं पहा लक्षात द्या. हा अँगल आहे, ए घेतला आपण, अँगल ए वर सिंगल लेटर मध्ये घेतलं चालतं. ठीक आहे, अँगल ए कॉन्ग्रुएंट विथ अँगल पी, कॉन्ग्रुएंट साइन हे आहे. ठीक आहे, कॉन्ग्रुएंट विथ अँगल पी. ठीक आहे, देन आता अँगल घेतला तर साइड घ्यायची. साइड कोणती असणार, साइडला आपण सेगमेंट म्हणतो. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. ए बी आहे इथे आहे ना, पी क्यू. ठीक आहे, नंतर अँगल घ्यायचा. अँगल कोणता आहे, बी आहे. कॉन्ग्रुएंट अँगल इथं कोणता आहे, क्यू आहे. ठीक आहे, मग पहा हे अँगलचा ए, साइडचा एस आणि हे अँगलचा ए. कोणती टेस्ट तयार झाली तर अँगल साइड अँगल. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी, हे बघा ए बी सी हे अँड काढून टाकायचे, कॉन्ग्रुएंट साइड द्यायचं. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल
पी क्यू आर लिहायचं बाय कोणती टेस्ट तयार राहिली अँगल साइड अँगल टेस्ट ठीक आहे हे आहे थिअरॉटिकल ठीक आहे इझी आहे पण असं लिहायचं आहे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल दोन ट्रायंगल कॉम्पोनंट दिले आहेत टिक मार्क दिली आहे अशा तुम्हाला प्रूव्ह करा म्हणलं की हे दोन ट्रायंगल कॉम्पोनंट आहेत म्हणून तर या टाइम मध्ये प्रूव्ह करावं लागते पहिले अँगल घ्यायचा नंतर साइड घ्यायची नंतर अँगल घ्यायचा आधी गेस करायचं कोणती टेस्ट आहे ते ठीक आहे त्यानुसार आपल्याला नोट डाऊन करायचं आहे आता आपण यामध्ये नेक्स्ट पाहूया पहा हे झालं आता घेऊ आपण साइड अँगल साइड ठीक आहे पुन्हा पहा 3 स्टेप मध्ये आन्सर होऊन जाते पुन्हा हे ट्रायंगल घेऊ वाटलं आपण ट्रायंगल एबीसी आहे ट्रायंगल एबीसी आणि पीक्यूआर मध्ये पहा एक्झाम्पल दिलं आपण समजा हा एक ट्रायंगल आहे हा एक ट्रायंगल आहे ठीक आहे इथे नाव दिलं समजा एबीसी पी क्यू आर ओके देन पहा साइड अँगल साइड म्हणजे काय ही साइड आहे ठीक आहे या साइड सोबत टिक मार्क केलं म्हणजे ही साइड या साइड सोबत कॉम्पोनंट आहे म्हणजे याचं जेवढं मेजर असेल तेवढंच याचं पण मेजर असणार ठीक आहे नंतर ही साइड या साइड सोबत आणि याच्यातला अँगल जो आहे हा अँगल या अँगल ठीक आहे आता गेस करा कोणती टेस्ट तयार झाली तर तयार झाली साइड अँगल साइड ते आपल्याला लिहायचं आहे कसं लिहायचं पण आता इन ट्रायंगल एबीसी केला आपण पहिले काय घ्यायचं असतं साइड घ्यायचं असते मग सेगमेंट साइड कशामध्ये दाखवतो आपण सेगमेंट मध्ये सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट इथे एबी आहे ते काय येणार पी क्यू येणार ठीक आहे मग आता अँगल घ्यायचा आहे अँगल कोणता येणार इथे अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल पी ओके देन सेगमेंट एसी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी आर ठीक है पहा इथे सुद्धा साइड अँगल साइड देयरफॉर पहा देयरफॉर ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पीक्यूआर बाय साइड ते सुद्धा लिहिलं साइड अँगल साइड ठीक आहे इझी आहे पहा 1 2 3 स्टेप मध्ये आन्सर होईल इझी आहे पुढचं पहा आता पुढे आहे साइड पाहायचं आपल्याला काय करायला पहा आता पाहायच्यामध्ये आता दोन ट्रायंगल दिले आहे आणि अँगलची आवश्यकता नाही आहे आपल्याला अँगलची आवश्यकता नाहीये इथे काय पाहिजे साइड पाहिजे ठीक आहे पहा आता ट्रायंगल याच्यामध्ये पहिली साइड जे सिंगल टिक मार्क आहे ते पहिले घ्यायचं आहे पहा तिन्ही साइड दिली आहे म्हणजे आपल्याला एवढं गेस झालं की नाही का साइड ही टेस्ट लागणार आहे तर पहिली साइड घ्या सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पीक्यू ठीक आहे नंतर दुसरे घ्या ही पहिली कोणती घ्यायची चालते सेगमेंट एसी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पीआर ठीक आहे नंतर तिसरी घ्या सेगमेंट बीसी कॉन्ग्रुएंट सेगमेंट क्यूआर ठीक है पहा साइड यस देयरफॉर ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट साइन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पीक्यूआर बाय कोणती टेस्ट साइड टेस्ट ठीक आहे इझी आहे हे लास्ट इयर तुम्ही शिकले पण आहे ऑलरेडी ठीक आहे थोडंसं रिकॉल करायचं आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला 3.2 जे आहे त्याच्यावर डिपेंड आहे पूर्ण नंतर आता शेवटचा आहे कोणतं हे पण झालं आपलं हे पण झालं आणि आता शेवटचा आहे ते म्हणजे हायपोटेन्युअस साइड टेस्ट तर ती पहा लक्ष द्या हायपोटेन्युअस साइड टेस्ट साठी काय करायचं पहा लक्ष द्या ते पहिले समजून घ्या नोट करून घ्या हायपोटेन्युअस साइड टेस्ट साठी पहा मग आता हे ट्रायंगल दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल चालतील का आता हायपोटेन्युअस साइडला नाही चालणार कारण दोन ट्रायंगल काय आहे ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे
ठीक आहे. तर 90 जर दिसायला तुम्हाला कुठतरी किंवा कुठे बॉक्स दिसायला का नाही दिसायला, त्यामुळे याला काय हायपोटेन्यूस लागणार नाही, आपल्याला ट्रायंगल दुसरी करायला लागेल. ठीक आहे. असे ट्रायंगल करावं लागेल की त्या ट्रायंगल मध्ये राईट अँगल असेल. ठीक आहे. तर पहा हा एक ट्रायंगल घेतला आपण, दुसरा हा एक ट्रायंगल घेतला. यामध्ये बॉक्स काढला म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. याला नाव द्यायला एबीसी पी क्यू आर. ठीक आहे. एबीसी पी क्यू आर. आता काय पाहिजे, हायपोटेन्यूस साइड पाहिजे. ही हायपोटेन्यूस, या हायपोटेन्यूस ही साइड घेऊ आपण, या साइड सोबत. ठीक आहे. मग पहा आता इन ट्रायंगल मध्ये पहा, याच्यामध्ये पहिले तर काय करायचं, हायपोटेन्यूस साइड टेस्ट मध्ये कधी पण राईट अँगल लिहायचा पहिले. पहा अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू. ठीक आहे. एच 90 करू आपण इथं. ठीक आहे. हायपोटेन्यूस साइड टेस्ट मध्ये हे लिहायचं आहे. नंतर हायपोटेन्यूस कोणता आहे, याचा एसी आहे, सेगमेंट एसी कॉन्ग्रुएंट याचा कोणता आहे, सेगमेंट पी आर. ठीक आहे. म्हणजे हायपोटेन्यूस झाला आहे. नंतर याची साइड कोणती आहे, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. झाली टेस्ट. हा हायपोटेन्यूस आणि हे साइड. देयरफॉर ट्रायंगल एबीसी congruent triangle PQR by hypotenuse side test. पण इझी आहे. याला मध्ये आपण हे पण करून घेतलं. लक्षात घ्या, आता हायपोटेन्यूस साइड टेस्ट पण झालेली आहे. तर आता आपण नाही का नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. हे समजून घ्या. तर यासाठी तुम्हाला मी अजून एक होमवर्क देणार आहे. ते होमवर्क तुम्हाला करायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. ठीक आहे. तर बघा, तर फ्रेंड्स बघा, हे मी 4 टाइपचे प्रॉब्लेम दिले आहेत. पहा, prove that following triangles are congruent by using given information. आता हे 2 ट्रायंगल आहे, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे आणि ही साइड या साइड सोबत कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मी टिक मार्क करून इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे की ट्रायंगल पी क्यू आर अँड आर एस टी आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल कसे करायचे मी तुम्हाला मागे सांगितले आताच जस्ट. ठीक आहे. हा एक ट्रायंगल कोणत्या टेस्ट लागते पाहायचं आहे. याला कोणती टेस्ट लागते गेस करायचं आहे आणि काढायला प्रूव्ह करायचं आहे. हा याला पण करायचं आहे आणि याला पण करायचं आहे. हे 4 प्रॉब्लेम दिलेले आहे मी. 4 टाइप आता जस्ट शिकवलेली आहे. मग जर समजलं असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि हे ट्रायंगलचे पूर्ण टेस्ट प्रूव्ह करा, कॉन्ग्रुएंट टेस्ट, आणि मला व्हॉट्सअपला पाठवा. ओके फ्रेंड्स, थँक्यू.